म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाण्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती सोचले ते जीवित हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये. नमस्कार. बादशाह मसाला प्रस्तुत आम्ही सारे खवय्येच्या आजच्या भागात मी सुजाता जोशी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण आलोय अविनाश बोगाय यांच्या घरी. ते स्वतः व्यवसायाने शेफ आहेत. तर चला त्यांच्याशी भरपूर गप्पा मारूया आणि काही छान छान रेसिपीज त्यांच्याकडनं शिकूया. नमस्कार. नमस्कार. आम्ही सारे खवय्येमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. मला ओळख करून देता? माझं नाव अविनाश भोगा. ही माझी आई आहे कलावती भोगा. हे माझे बाबा आनंद भोगा. तू कुठे शेफ म्हणून आहेस मी किंवा रवाना पवईमध्ये ॲज अ शेफ ॲज अ चायनीज डिपार्टमेंट काम करतो. किती आणि मला वर्ष? साधारण 6 महिने झाले तिकडे. अच्छा, आता चालू आता केलं. झालं. एक फ्रेशर एक जॉब आहे माझा आणि सध्या मी तिकडे चायनीज आणि थायचं क्युझिंग शिकतोय. ओके ओके आणि एकदम आमचं ऑथेंटिक फूड आहे. ओके, म्हणजे असं इंडियनाइज व्हर्जन वगैरे नाही, ऑथेंटिक ऑथेंटिक फूड आहे. ओके. तुला पहिल्यापासूनच आवड होती जेवण करायची? पहिल्यापासून आवडते मला. कुठनं तुला अशी प्रेरणा मिळाली जेवण करायला? ऍक्च्युली जेव्हा माझी आई मला किचनमध्ये बनवायची होती ना, आणि तेव्हा मग सारखं मी लपून लपून बघायचो आई काय करते म्हणून. चपाती घालायची काय काय पोळी बनवायची, कधी काय ऑमलेट बनवताना, कधी कटिंग करताना. तर सारखं मला आवडायचं. मला ते कटिंग बिटिंग आईचं बघून मला पण करावं असं वाटायचं. ओके. नंतर मग हळूहळू मला 10वी नंतर डायरेक्ट मी डिप्लोमाचा कोर्स केला डायरेक्ट. ओके. आणि ह्याच्यातच कुकरीमध्ये. ओके. तुम्हाला दोघांना आवडतं ह्याच्या आवडतं खूप खूप आणि छान करतो म्हणजे सगळं लय चांगला बनवतो. सगळ्यात आवडता पदार्थ कुठला? तो स्प्रिंग रोल पण चांगला बनवतो. पिझ्झा पण चांगला बनवतो. सो बऱ्याच वेगळ्या टाईपच्या वेगळ्या क्वांटिटी पण जास्त नॉलेज आहे. नॉलेज आहे. ओके, गुड गुड. म्हणजे आज आम्हाला असं ऑथेंटिक रेसिपीज बघायला मिळणार. मल्टी क्युझन एक शेफ आहे मी असं बघितलं. ओके, व्हेरी गुड. मग आज कुठल्या रेसिपीज दाखवणार आहे? तर पहिली डिश आहे माझी ब्लॅक पेपर मशरूम, जी थायची ऑथेंटिक आणि स्टार्टर आहे. आणि सेकंड डिश आहे ती टॉमथिंग ग्रिप डेझर्ट आहे. ओके. नॉर्मल तर लोकॅलिटी मध्ये बनतं त्यांच्या सणाला बनतं. आणि तिसरी डिश आहे ती एशियनची कोल्ड सॅलड आहे, राईस पासून बनते. आणि मला वाटते राईस सॅलड हे फर्स्ट टाइम बनत असेल आपल्या खावा. हो हो हो, राईस सॅलड. राईस सॅलड खूप कमी बनतं आणि एशियन टाइप मध्ये क्वांटिटीचं पण नाही, एशियन ड्रेसिंग देऊन. ओके. ऑर्झो राईस एक वेगळ्या टाईपचा राईस असतो. म्हणजे मी बासमती घेतोय. आपलं म्हणजे आपल्याकडे ऑर्झो मिळत नाही का? म्हणजे आपल्या घरापासून बनलेलं पासून बासमती राईस मी यूज करतोय, नाही त्याच्यापासून बनवतोय. ओके. मग आता आपण जाऊया किचन मध्ये. आपली पहिली रेसिपी कोणती आहे? आज आपल्या समोर करतोय मी ब्लॅक पेपर मशरूम. ब्लॅक पेपर मशरूम. ओके. मला साहित्य सांगणार? आपल्याला लागणार आहे कोरिएंडर, चॉप कॅप्सिकम, ऑइल, कॉर्नफ्लोअर पेस्ट, शुगर, सॉल्ट, जिंजर, चॉप चिलीज, क्रश ब्लॅक पेपर, ऑयस्टर सॉस, मशरूम, सोया, चॉप ऑनियन, चॉप गार्लिक आणि पेस्ट. सगळ्यात आधी काय करायचं? आधी आपल्याला स्प्रिंग रोल शीट फ्राय करून घ्यायचं आहे बास्केट सारखं. हे इझिली मार्केटमध्ये अवेलेबल आहे. आणि हे कसं बनतं माहिती आहे का? कॉर्नफ्लोअर आणि मैदा घेऊन त्याला एकदम फाईन डो बनवून एकदम फाईन बेलावं लागतं. एकदम पातळ, एकदम टॉर्चला शीट जेव्हा पातळ चपाती करतो, पातळ चपाती. ओके ओके. स्टोअर मध्ये स्प्रिंग रोल शीट. ओके. आता ह्याचं काय करणार आपण? आता मी याला डीप फ्राय करून घेणार. त्याच्या स्ट्रेनर मध्ये तो ठेवायचा का? ज्यावेळी फ्राय करतं ना, तेल एकदम गरम असलं पाहिजे, कारण या क्रिस्प होणार आहे फ्राय केल्यानंतर. आणि एकदम बास्केट सारखा फुलला पाहिजे. थोडं लाईटली गोल्डन ब्राऊन हेपर्यंत फ्राय करायचं. आणि पुन्हा बाउल टाईप केला पाहिजे. त्याला चांगलं मग एक प्लेट म्हणून ते खालनं ते आणि खालनं एक झारा वरनं एक झारा सपोर्ट घेते वरतून आणि खालनं मी शेप देतोय. बरोबर. आणि जरा आपल्याला प्लेट नसेल समजा, एक बाउल म्हणून पण यूज करू शकतो याला आपण. असं फ्राय करून एक एअर टाईट कंटेनर मध्ये ठेवू शकतो. तरी हवा पास नाही व्हायला पाहिजे. बरोबर. आणि ते मऊ नाही पडायला पाहिजे, सॉफ्ट नाही व्हायला पाहिजे, कारण क्रिस्प आहे एकदम. हा बरोबर. ओ
हा जस्ट आपला एक बाउल पण डिश पण तयार झाला आहे. याच्यामध्ये आपल्याकडे प्लेट नसलं तरी याच्यात काही पण व्हेजिटेबल्स वगैरे सॉटे करून किंवा काय पण पनीर चिली काय पण स्टार्टर करून एका बाउलमध्ये सारखं आपण प्रेझेंटेशन करू शकतो. एकदम सिम्पल आहे. आता हे आपण गार व्हायला ठेवूया का? गार वगैरे. तर आता काय करायचं आपण? आता आपल्याला मशरूम फ्राय करायचं आहे. ओके. डीप फ्राय. ही जी पेस्ट आहे ही कशाची आहे? ही मी कॉर्नफ्लोअर मैद्याची पेस्ट केली आहे. ओके, म्हणजे ही एकदमच थिक आहे, म्हणजे आपण भजीसाठी वगैरे घेतो त्याच्यापेक्षा पण ठीक आहे. हा क्रिस्पी बॅटर करू शकता तुम्ही. आणि हे नुसते फ्राय करून पूर्ण कोटिंग करून घेऊन नीट. ओके. डीप फ्राय करायचं. थोडं लाईटली ब्राऊन फ्राय केलं पाहिजे, कारण जेव्हा सॉस टॉस करणार चांगलं त्याला कलर आणि टेक्स्चर पण येईल. ओके. आणि चायनीज क्युझिनमध्ये एकदम ऑथेंटिक डिश आहे. त्यांच्या चायनीजमध्ये तुम्ही चायनामध्ये गेल्यावर तर प्रत्येकाच्या घरी हा डिश बनतो. ओके. म्हणजे आपण घरी कसं महाराष्ट्रामध्ये मोदक बनवतो फेस्टिवलला, तसं तिकडे हा डिश बनवतातच. ओके. फेस्टिवल एक डिश म्हणून बोलू शकतो आपण तिकडे. ओके. ओके. आता हे पुढे काय करायचं? आता आपल्याला ब्लॅक पेपर सॉस बनवायचं. ओके. त्यासाठी आपल्याला पहिला पॅन एकदम हीट करावं लागेल. आपल्याला पुन्हा पॅन गरम आहे, त्यात तेल घालू. तेल घाला. बस. यात आपण 2 टीस्पून ऑइल टाकलेलं आहे. आणि मी पहिला स्प्रेड करून घेतो, म्हणजे नॉनस्टिक व्हायला पाहिजे. आता थोडं याच्यातून ऑइल काढावं लागेल. पुन्हा मी नॉनस्टिक करून घेतलेला, म्हणजे पुन्हा पॅन गरम करून घेतलं. बस. हे पहिल्यांदा पाहिलं मी. तेल सगळीकडे लावून परत तेल काढून घेतलं. हां, म्हणजे पूर्ण नॉनस्टिक व्हायला पाहिजे. बरोबर. ओके. आता याच्यात ऑनियन टाकायचं. हलकासा सॉटे करून घ्यायचे, ते लाईटली ब्राऊन कलर आला पाहिजे. बर्न्ट ऑनियन किंवा बर्न्ट गार्लिक फ्लेवर पण ते खूप वापरतात. हॉट गार्लिक सॉस जे बनवतात ना, ते असंच बनवतो. आता गार्लिक टाकायचं. चायनीजच्या स्टार्टिंग मध्ये गार्लिक आणि ऑनियन हे बेसिकच असतं ना. प्रत्येक जेवणामध्ये ऑनियन गार्लिक जातो. गार्लिक तर जातोच, त्यांचा मेन बेसिक फ्लेवर आहे. गार्लिक फ्लेवर. वाढतो. बरोबर. चॉप चिलीज, जिंजर. जिंजर गार्लिकचा एक मस्त एक फ्लेवर आला. आता सोया सॉस दे. ऑयस्टर सॉस टाका. हा ऑयस्टर सॉस म्हणजे एक्झॅक्टली मशरूम पासून बनलेला असतो. त्याला प्युरे करून मग त्याला एक प्रोसेस असते, त्या प्रोसेसला कुक करतात. एक टेम्परेचरवरती कुक करतात. पण तो बाहेर मिळतो ना मार्केटमध्ये ऑयस्टर सॉस? भेटतं. म्हणजे व्हेजिटेरियन आणि नॉन व्हेजिटेरियन दोन प्रकार मिळतात. ओके. सिझनिंग करावं लागेल. त्यासाठी सॉल्ट, 1/2 टीस्पून शुगर, क्रश पावडर, पाणी टाकायला लागेल आपल्याला. किती? 1 कप टाकायचं. ॲक्च्युली चायनीज क्युझिन हा एकदम झणझणीत असतो आणि खूप स्पायसी पण असतो. कुठल्याही डिश खूप स्पायसी बनतात. आणि मी याच्यात सॉल्ट कमी काय टाकलंय, कारण की सोया यूज केले. सोयामध्ये ऑलरेडी सॉल्ट असतं. ऑयस्टरमध्ये सॉल्ट असतं. म्हणजे जेव्हा करताना जरा टेस्ट बघून करायचं. ओके. मशरूम टाकायला लागेल. मशरूम सर्व करायचं. सगळे घालू? हां, सगळे घाला. आणि ते कॉर्नफ्लोअर पेस्ट घेतली. त्याच्याने कलर पण येईल आणि घट्ट बनवतो लगेच. हे सगळ्यांनी घरी ट्राय करू नका, डायरेक्ट मागे उडेल. आपली डिश रेडी आहे. फक्त याला गार्निश करावं लागेल आता. ओके. आणि आपला हा सर्विंग बोल पण रेडी आहे. बोल. तर सगळीकडनं तो फ्लेवर छान लागलाय. दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट ना. याचा मोस्ट इम्पॉर्टंट फ्लेवर म्हणजे ब्लॅक पेपर. ब्लॅक पेपरचा. तर गार्निश विथ चॉप कॅप्सिकम. हे रेड अँड येलो कॅप्सिकम. रेड अँड येलो घेतलं. तुम्ही ग्रीन पण यूज करू शकता. आणि एक कोरिएंडर स्टिक. सो आपली डिश रेडी आहे. डिश रेडी आहे. चला तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. ब्लॅक पेपर मशरूम्स बनवण्यासाठी लागणारं साहित्य:
कोथिंबीर, बारीक चिरलेली भोपळी मिरची, तेल, कॉर्नफ्लोअरची पेस्ट, साखर, मीठ, आलं, बारीक चिरलेली हिरवी मिरची, काळी मिरी पूड, ऑयस्टर सॉस, मशरूम्स, कांदा आणि लसूण. कृती: 2 चमचे कॉर्नफ्लोअर मध्ये 1 चमचा मैदा, मीठ आणि 1 चमचा तेल घालून बॅटर तयार करावं. या पेस्ट मध्ये मशरूम्स घोळून ती डीप फ्राय करावीत. दुसऱ्या पॅन मध्ये 2 चमचे तेल गरम करून त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला लसूण, मिरची, आलं, सोया सॉस, ऑयस्टर सॉस, मीठ, काळी मिरी पूड, पाणी, तळलेले मशरूम्स आणि कॉर्नफ्लोअरचे पेस्ट घालून मिश्रण एकजीव करावं. तळून घेतलेल्या स्प्रिंग रोलच्या शीट्सवर ही मशरूम्स घालावीत. त्यावर रंगीत भोपळी मिरच्यांचे तुकडे आणि कोथिंबीर घालून डिश सर्व्ह करावी. आपली पुढची रेसिपी काय? आपली पुढची रेसिपी आहे एशियन कोल्ड राईस सॅलड आहे. हा राईस पासून बनलेला असतो आणि मी हा रेसिपी का चॉईस केले कारण की आपल्याला म्हणजे घरी कोणी पण बनवू शकता. हा घरगुती सॅलड सुद्धा बनवू शकतो आपण. आता बनवूया पुढच्या रेसिपीकडे. तर मला या राईस सॅलडचं साहित्य सांगतोस? यासाठी लागणार आहे राईस, बॉइल्ड राईस आहे, बासमती राईस, कॉर्न, बॉइल्ड ग्रीन पीस, स्लाइस ऑनियन, हे चायनीज सीझनिंग आहे, व्हाईट व्हिनेगर, हे मी बेझल चॉप करून घेतले, सॅलरी चॉप करून घेतले, हे कॅप्सिकम चॉप करून घेतले, ऑलिव्ह ऑइल, लाईम ज्यूस, व्हाईट पेपर पावडर, शुगर आणि सॉल्ट. तर सगळ्यात आधी काय करायचं? सगळ्यात आधी आपल्याला सॅलडचं ड्रेसिंग बनवावं लागेल. ओके. त्यासाठी आपल्याला एक ड्रेसिंग बाउल घ्यायला लागेल. त्यात पहिला ऑलिव्ह ऑइल, त्यानंतर सॉल्ट, शुगर, थोडं व्हाईट पेपर, चायनीज सीझनिंग. हे चायनीज सीझनिंग म्हणून बाहेर मिळतं? चायनीज सीझनिंग ऍक्च्युली मी घरी बनवलंय. ह्याच्यात आपल्याला मी 5 स्पाइस पावडर जातं ह्याच्यात आणि यात ऑनियन आणि गार्लिक मी ड्राय करून त्याची पावडर केली. म्हणजे ऑनियन आणि गार्लिक वाळवून पावडर आणि स्पाइस पावडर मिक्स केले याच्यात. 5 स्पाइस पावडर मिळते बाहेर? 5 स्पाइस बाहेर मिळते मार्केटमध्ये. ओके. हे मी हाफ टीस्पून टाकतो. लाईम ज्यूस, चॉप बेझल, व्हाईट व्हिनेगर. आता मी जी पूर्ण मिक्स करून घेतो, नीट एकजीव करून घेतो. ओके. म्हणजे एक पंजंट फ्लेवर आला पाहिजे बेझिलचा आणि ह्याचं सीझनिंगचं. ते बेझिल थोडा वेळ ठेवून द्यायचं का त्याच्यात फ्लेवर थोडा सीपन व्हायला? हा, ह्याच्यात थोडा वेळ ठेवायचा, मुरलं पाहिजे, त्याने फ्लेवर बाहेर येईल त्याचा पूर्ण. आणि चायनीज सीझनिंगमुळे अजून चांगला फ्लेवर येईल त्याला. ओके. मग आता हे आपण ठेवून द्यायचं. हो. ओके. आता ह्याच्यानंतर आपल्याला आता मिक्सिंग करायची भाजी आणि ह्याची राईस प्लस ड्रेसिंग टॉस करून घ्यायचं. यासाठी आपल्याला आधी भाजी घ्यायला लागेल. कुठली? पहिले ग्रीन पीस, बॉइल्ड ग्रीन पीस. हे मिठाच्या पाण्यात बॉईल केलेत का साधे? डायरेक्ट साधं पाण्यात. याचं काही प्रमाण आहे? भाज्या किती घ्यायच्या? भाजी 2 टीस्पून. 2 टीस्पून कॉर्न आपण वाफवून घेतलंय. हो, वाफवून घेतले. चॉप कॅप्सिकम. रेड आणि येलो नसेल तर यू कॅन ग्रीन यूज करू. मी एक्झॉटिक म्हणून सांगितलं, म्हणजे एक्झॉटिक फ्लेवर साठी यूज करतो. एक्झॉटिक व्हेजिटेबल्स सुद्धा यूज करतो. सॅलरी, राईस. हा बॉइल करून घेतलाय का राईस? बॉइल करून घेतला राईस मी. त्याच्यात पण काही मीठ वगैरे नाही? नाही, काही नाही. फक्त बासमती राईस आहे, लॉंग ग्रेन राईस आहे. सहसा ऑर्झो नावाचा त्यांचा राईस असतो, राईट? अर्बो राईस. ओके. स्लाइस ऑनियन, हे पण 2 टीस्पून घेतो. पहिले पूर्ण नीट मिक्स करून घ्यायचं. आता ह्याच्यावर आपल्याला जी ड्रेसिंग बनवली ती फक्त वरती ड्रायझल करून पूर्ण नंतर मिक्स चांगला टॉस करून घ्यायचं. आलू काही हां सगळी पूर्ण टाका. बेझिलचा बऱ्यापैकी स्ट्रॉंग फ्लेवर असतो. जस्ट असं मिक्स करून घ्यायचं आणि आपलं सॅलड रेडी आहे. आपलं सॅलड रेडी आहे. हे झटपट म्हणजे 5 मिनिटात होणारी सॅलड एकदम. आणि घरापुरती पासून बनवले, जसं की राईस आपल्या घरी भेटतो, कॉर्न, मक्का वगैरे. बरोबर. आणि आपल्याकडे ऑलिव्ह ऑइल नसलं तरी आपण साधं ऑइल घालू, बेझिल चॉप करून काहीतरी चांगला फ्लेवर देऊ. आणि तसं बघायला गेलं तर बऱ्यापैकी डाएटचं पण झालंय हे, कारण अगदी थोडंसं ऑइल आहे. एक हेल्दी सॅलड सुद्धा बोलू शकतो. राईट. ओके. सो आपलं सॅलड रेडी आहे. सॅलड रेडी. तुम्ही पटापट साहित्य आणि कृती लिहून घ्या. एशियन कोल्ड राईस सॅलड बनवण्यासाठी लागणारं साहित्य: वाफवलेल्या बासमती तांदळाचा भात, वाफवलेले मक्याचे दाणे, वाफवलेले मटार, चिरलेला कांदा, चायनीज सीझनिंग, व्हाईट व्हिनेगर, भोपळी मिरची, सेलरी, बेझिल,
लिंबाचा रस, पांढरी मिरपूड, ऑलिव्ह ऑइल, साखर आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये 2 चमचे ऑलिव्ह ऑइल घेऊन त्यामध्ये मीठ, साखर, पांढरी मिरपूड, चायनीज सीझनिंग, लिंबाचा रस आणि बेसिल घालून सॅलड ड्रेसिंग एकजीव करून घ्यावं. दुसऱ्या बाउलमध्ये वाफवलेले मटार आणि वाफवलेले मक्याचे दाणे घेऊन त्यामध्ये भोपळी मिरचीचे तुकडे, सेलरी, वाफवलेला भात आणि कांदा घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. त्यावर ऑलिव्ह ऑइल आणि हर्ब्सचं ड्रेसिंग घालून कोल्ड राईस सॅलड सर्व्ह करावं. आपली पुढची रेसिपी काय? आपली पुढची रेसिपी आहे थाय डेझर्ट आहे, टॉम ग्रॉप. टॉम म्हणजे बॉइलिंग प्रोसेस, टीम म्हणजे वॉटर चेस्टनटमध्ये रोज सिरप मिक्स करून ठेवणार आहे, आणि ग्रॉप म्हणजे जे ग्लासमध्ये मी मॉकटेल्स करून ठेवणार, ते ड्रेसिंग करणार आहे. ते मला पुढे समजेल. बरं, ओके. आता वळूया पुढच्या रेसिपीकडे. तर मला ह्या डेझर्टचं साहित्य सांगतोस? त्यासाठी आपल्याला लागणार आहे कोकोनट मिल्क पावडर. हा इझिली मार्केटमध्ये भेटतो. त्याला जस्ट पाण्यात टाकून बीट करून घ्यायचं, थिक बनवून पेस्ट बनवून घ्यायचं. ओके. आणि अजून एक बनवलं, मी घरी बनवलंय. कोकोनट आणून त्याला ग्रेट करून त्याची ज्यूस काढण्याचं, नारळाचं दूध आपण काढतो तसं. ओके. आणि हा वॉटर चेस्टनट आहे, त्याचा शिंगाडा बोलतो आपण, बाहेर मार्केटमध्ये भेटतो. त्याला जस्ट मी बॉईल केलंय आणि कॉर्नफ्लोअरमध्ये त्याला डीप करून बॉईल करून घेतलंय त्याला. आणि मलाई आपली साधी बाहेर फ्रेश मलाई भेटते ती, तिचा मी काप करून घेतलंय लांबडाचा. आणि जॅगरी आहे आणि शुगर आहे. सगळ्यात आधी काय करायचं? सगळ्यात आधी आपल्याला पॅन हीट करावं लागेल. त्याच्यात पहिला कोकोनट मिल्क पावडर जे मी घेतलंय, हे वाला. आपण हे 2 प्रकारचे कोकोनट मिल्क का घेतलेत? कारण की हा कोकोनट मिल्क पावडर आणि जो कोकोनट फ्रेश आपण टाकतो, बनवतो घरी, त्याचा एक चांगला फ्लेवर आहे. ओके. साठी फ्रेश कोकोनट म्हणजे नारळाचं दूध घेतलं तर फ्लेवर जास्त आहे, चांगला बाइंड सुद्धा होतो नारळाचा फ्लेवर जर टाकला तर. अच्छा, म्हणजे पावडर वाल्यानी बाइंडिंग होतं आणि ओरिजिनल वाल्यानी फ्लेवर येतं. ओके. 1 कप टाकतो. थोडं स्लो फ्लेम वरती कुक केलं पाहिजे. आता हे पण टाकवलं. आणि ह्याच्यात हाफ टीस्पून जॅगरी आणि हाफ टीस्पून शुगर. जसं काही तुम्ही बघता, असं हाय फ्लेम वरती हा थिकनिंग येतं, बाइंडिंग होत चाललंय. बाइंडिंग घट्ट झालं होते. आपला सॉस पूर्ण थिक आहे आणि रेडी पण झालेला आहे. तर आपल्याला एका बाउलमध्ये काढावं लागेल. तर हे थंड करायला ठेवायचं ना साधारण किती वेळ? थंड होईपर्यंत फ्रीजमध्ये, म्हणजे नुसतं गार, थोडंसं गार, हा गरम पण ह्याचा जायला पाहिजे एवढंच. हे आता थंड झालं तर त्याची ही कन्सिस्टन्सी ही झाली ना? सांगितलंय तुम्हाला, कुक केल्यानंतर ठीक होतो. फ्रीजमध्ये टाकलं तर टेम्परेचरमुळे डाऊन होतो आणि पातळ होतो, परत पातळ होतं. बरोबर. फक्त मग त्याच्यात आपल्याला हवं तसं गुळ आणि साखर मिक्स होतं, जसं स्वीटनेस पण. आता काय करायचं? आता एक मॉकटेल ग्लास घ्यायला लागेल. मला एक रोज सिरप घ्यायला लागेल. रोज सिरप, हा रोज सिरप मी वॉटर चेस्टनटमध्ये भिजवून ठेवले. याने क्रिस्पीनेस येतो वॉटर चेस्टनट. तर सिंगाडा आपण मार्केटमध्ये अवेलेबल इझिली भेटतो किंवा आपल्याला कुठले लोकल मार्केट्समध्ये भेटतो. आधी मी टाकून घेतो 1 टीस्पून वॉटर चेस्टनट म्हणजे शिंगाडा. आता जी क्रीम बनवली मी, चिकन क्रीम, कोकोनट मिल्कचं क्रीम ह्याच्यावर टाकायला लागेल. हे खूप हळूवारपणे टाकायला पाहिजे ना, म्हणजे त्याचे थर बसले पाहिजे. आणि थर्ड लेअर परत रोज सिरप आणि वॉटर चेस्टनटचं घ्यायला लागेल. अच्छा, यावेळी फक्त वरचे ते चेस्टनट टाकतोय, नॉट द लिक्विड. म्हणजे हा थाई स्टाईल फालुदा म्हणायला काय हरकत नाही याला. आता तो वरतून गार्निश करावं लागेल मलाईनी. हा मलाई मी फक्त जुलियन कापून, म्हणजे लांबडे कापून घेतले. असे लांबडे हे स्लाइसेस कापून घेतले. मला जस्ट मी वरतून डेकोरेट करणार आहे. आपली डिश तयार आहे, टॉम ग्रॉप. वा, दिसायला पण सुंदर आहे एकदम. हवीशीच नाही वाटत, असं घेऊन द्यावीशी वाटते. एकदम डेलिकेट फ्लेवरफुल डिश आहे. हो, आणि ते खूप डेलिकेटली पण करायला पाहिजे. वेलकम ड्रिंक सारखं यूज करू शकता, ॲज अ स्वीटनेस, ॲज अ डेझर्ट सारखं यूज करू शकता. राईट. कोण गेस्ट कधी घरी आले तर यूज करू शकता. सो आपली डिश रेडी आहे. आपली डिश रेडी. चला, तुम्ही पटापट साहित्य आणि कृती लिहून घ्या. टॉम टिम ग्रो बनवण्यासाठी लागणारं साहित्य: कोकोनट पावडर मध्ये पाणी घालून तयार केलेली पेस्ट, नारळाचं दूध, वाफवलेले शिंगाडे, पाणी, नारळाची मलाई, गूळ आणि साखर. कृती: फ्राय पॅन मध्ये नारळाचं दूध घेऊन त्यामध्ये गूळ आणि अर्धा चमचा साखर घालून मिश्रण शिजवून थंड करून घ्यावं. मॉकटेल ग्लास मध्ये वाफवलेल्या शिंगाड्याचा थर द्यावा. त्यावर नारळाचं दूध आणि गुळाचं मिश्रण घालावं
त्यावर पुन्हा वाफवलेल्या शिंगाड्याचा थर द्यावा. नारळाच्या मलईचं गार्निशिंग करून डेझर्ट सर्व्ह करावं. आपल्या तिन्ही डिशेस तयार झालेत. आता वेळ आली आहे त्या टेस्ट करायची. पण त्याआधी झी मराठी आणि आम्ही सारे खवय्येच्या संपूर्ण टीमकडून तुमचे आभार. तुम्ही आम्हाला इथे बोलवलं आणि एवढ्या छान डिशेस दाखवल्यात. आणि ही एक छोटीशी भेटवस्तू आमच्याकडून. थँक्यू. तुम्हाला सुद्धा या कार्यक्रमात सहभागी होण्याची इच्छा असेल तर तुमच्या रेसिपीज आमच्या ईमेल आयडी वरती किंवा आमच्या पत्त्यावरती आम्हाला पाठवा. आम्ही सारे खवय्येची टीम तुमच्या घरी नक्की येईल. आणि हो, आजच्या भागाबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया सुद्धा आम्हाला नक्की कळवा. आणि त्यासाठी आमचा पत्ता लिहून घ्या. आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @znetwork.com. आजचा भाग इथेच संपला. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा आणि पाहत रहा बादशाह मसाला प्रस्तुत आम्ही सारे खवय्ये. नव्या नव्या चवी धवी विसरल्या ह्या तुम्हासाठी. आमच्या खव्यानं तू काय काय दाखवणार आहेस? आज व्हेजिटेबल पटिया आणि ब्रिंजलवाला कुर्मा. खात रहावे खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये. आम्ही सारे. मुद्दा काय, तुम्ही सगळेजण माझ्याची खाण्याची चेष्टा करताना पण मी जर खाल्लं नाही ना, सगळ्यांची कशी त्रेधा तिरपीट ओढते कळलं ना. आम्ही